नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरजी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सध्या आपण जिल्हांतर्गत शिक्षक बदली, प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली संदर्भात व्हिडिओ सिरीजचा हा 5वा व्हिडिओ बनवत आहोत। मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अवघड क्षेत्रासंदर्भातल्या काही संदिग्ध प्रश्न असतील किंवा शिक्षकांच्या याद्या कशा प्रसिद्ध होणार, त्याचं वेळापत्रक काय, हे आपण यापूर्वीच बघितलेलं आहे। परंतु आजचा जो महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो आहे 18 जून 2024चा जो नवीन सुधारित शासन निर्णय आहे त्या संदर्भात आहे। कारण 7 नोव्हेंबर 2024ला जेव्हा वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं तेव्हा जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण दिनांक 18 जून 2024 या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे शासनाने जे वेळोवेळी केलेल्या धोरणानुसार सुद्धा हे जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबवण्यात येणार आहे। मग 18 जून 2024चा जो शासन निर्णय आहे आणि यापूर्वीचा 7 एप्रिल 2021चा जो शासन निर्णय आहे यामध्ये काय तफावत आहे किंवा कुठल्या गोष्टीमध्ये बदल आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कुठल्या गोष्टी हायलाईट करण्यात आलेल्या आहे किंवा कुठल्या गोष्टी निग्लेक्ट करण्यात आलेल्या आहे आणि कुठल्या गोष्टी ॲड करण्यात आलेल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सर्वप्रथम आता इथे दोन्ही शासन निर्णय मी ओपन केलेले आहे। इथं हा 7 एप्रिल 2021चा आहे आणि हा जो सुधारित शासन निर्णय आहे तो 18 जून 2024चा आहे। इथे बघा, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण हा 18 जून 2024चा म्हणजे नवीन शासन निर्णय आहे। याच्यामध्ये 4 शासन निर्णय किंवा शासन पत्र आपल्याला संदर्भ म्हणून दिलेले आहेत। आता सर्वप्रथम आपण या GRची जी पार्श्वभूमी किंवा प्रस्तावना जी आहे ती वाचन करूया। जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना उद्भवणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 1 7 एप्रिल 2021च्या शासन निर्णयान्वये शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबत सुधारित धोरण आखण्यात आलं होतं। त्यानुसार सन 22ची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडली, परंतु काही शिक्षक संघटनांकडून सूचना निवेदने शासनास प्राप्त झालेली आहेत। तसेच शासन निर्णय 7 एप्रिल 2021 मधील काही तरतुदी आव्हानित करणाऱ्या रिट याचिकासुद्धा माननीय उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहे। या संदर्भातील गांभीर्य विचारात घेऊन रिट याचिका क्रमांक 667/2023 मध्ये संदर्भ क्रमांक 2 13 जानेवारी 2023 रोजीच्या पत्रान्वये माननीय उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरून जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबत शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील तरतुदी व त्या अनुषंगाने प्राप्त सूचना किंवा निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी 14 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये अभ्यासगट नेमण्यात आलेला होता आणि सदर अभ्यासगटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदल्याबाबत धोरणामध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। वरील सर्व बाबींचा विचार करता संदर्भ क्रमांक 1 चा शासन निर्णय म्हणजेच कोणता 7 एप्रिल 2021चा जो यापूर्वीचा शासन निर्णय होता तो शासन निर्णय या शासन निर्णयामध्ये अधिक्रमित करण्यात आलेला आहे। आता इथून पुढे जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी हाच शासन निर्णय लागू राहणार आहे। आता याच्यामधील जे महत्त्वाचे बदल आहेत ते आपण हायलाईट केलेले आहेत। आता सर्वात पहिल्याचा मुद्दा जो आहे बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे संवर्ग 3चे शिक्षक, यामध्ये 2 बदल करण्यात आलेले आहे। सर्वप्रथम आहे 1.7.1 बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावायची सेवा 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक। हा तर नियम पहिलाच होता, परंतु दुसरा नियम महत्त्वाचा आहे बघा 1.7.2 अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिद्ध केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा 3 वर्षे झालेली असेल तर त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल। मित्रांनो, हा मुद्दा जो आहे तो संदिग्ध आहे थोडा। मग त्यांना पुढील बदलीमध्ये म्हणजे 2023च्या बदलीमध्ये का आत्ताच्या होणाऱ्या 2024-25च्या बदलीमध्ये लाभ द्यायचा हा मुद्दा क्लिअर झालेला नाही। या संदर्भात जिल्हा परिषदने यापूर्वीच ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागवलेलं आहे आणि आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये याच्याविषयी माहिती बघितलेली आहे। परंतु 2021 7 एप्रिल 2021च्या GRमध्ये या संदर्भात काय माहिती आहे ती बघूया। 7 एप्रिल 2021च्या शासन निर्णयामध्ये हा मुद्दा जो आहे 1.7 याच्यामध्ये फक्त म्हटले की
ज्या शिक्षकांच्या अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित दराची सेवा 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेली असे शिक्षक. आणि याच्यामध्ये अजून थोडा मुद्दा ॲड करून 1.7.2 ॲड करून याच्या संदर्भातली जी संदिग्धता आहे त्याबद्दल मार्गदर्शन मागवलेलं आहे आणि ते सुद्धा लवकरच मिळेल. 1.7.3 हा अजून एक नवीन मुद्दा ॲड केलेला आहे बघा. बदली प्रक्रियेतून वगळण्यात येणारे शिक्षक. आता कोणाकोणाला वगळले? ज्यांची पुढील वर्षी सेवानिवृत्त होणारे शिक्षक आणि या बदली प्रक्रिया सुरू असताना निलंबित किंवा सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक, हे दोन्ही शिक्षक या बदली प्रक्रियेसाठी काय आहे वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा बदल जो आहे तो संवर्ग 2 मध्ये आहे. महत्त्वाचा बदल आहे बघा. 1.9.7 हा मुद्दा जोडलेला आहे. पती पत्नी दोघांपैकी एक किंवा दोघेही शिक्षण सेवक किंवा तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर हा मुद्दा ॲड केलेला आहे, जरूर केलेला आहे, परंतु याच्यात खूपच संदिग्धता वाटत आहे. जर तुम्ही म्हणताय की संवर्ग 1 आणि 2साठी किंवा कुठल्याही संवर्गासाठी 3 वर्ष सेवा त्या संबंधित शाळेत झाली पाहिजे, परंतु इथे तुम्ही म्हणताय की दोघेही शिक्षण सेवक किंवा दोघांपैकी एक शिक्षण सेवक असेल किंवा तात्पुरत्या स्वरूपातला शिक्षक असेल तरीही संवर्ग 2चा लाभ घेऊ शकतात. तर याच्याबद्दल कुठलेही स्पष्टीकरण अजून मिळालेलं नाही. हा मुद्दा तसाच संदिग्ध आहे. याच्यावेळीस जेव्हा नवीन परिपत्रक येईल तेव्हा त्याच्याविषयी आपल्या चॅनलमार्फत नक्कीच सूचना नक्कीच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. बदलीस पात्र शिक्षक याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. पहिल्या जे मध्ये फक्त सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण होणारे शिक्षक आणि विद्यमान शाळेत 5 वर्ष पूर्ण होणाऱ्या शाळेत, परंतु आता काय केलं बदल? सर्वसाधारण क्षेत्र आणि अवघड क्षेत्र या दोन्हीही क्षेत्रातील 10 वर्ष सलग सेवा आणि सध्याच्या शाळेवर 5 वर्ष सलग सेवा झालेले शिक्षक हे बदलीस पात्र शिक्षक म्हणून संवर्ग 4 मध्ये येणार आहेत. लक्षात घ्या, सर्वसाधारण क्षेत्र असेल आणि त्याच्यानंतर अवघड क्षेत्र जे असेल त्या दोन्हीमधील 10 वर्षे सेवा सलग झालेली शिक्षक बदलीस पात्र आहेत. हा 7 एप्रिल 21चा शासन निर्णय आहे, ज्याच्यामध्ये फक्त सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षे पूर्ण झालेले आणि सध्याच्या शाळेवर 5 वर्षे पूर्ण झालेले बदलीस पात्र या व्याख्येमध्ये येत होते, परंतु इथे हा महत्त्वाचा बदल केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा बदल बघूया. थोडं खाली स्क्रॉल करावं लागेल. इथे बघा 2.4.4 हा मुद्दा आहे. बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी व दुरुस्ती बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम करण्यात येईल. म्हणजे 28 फेब्रुवारीपर्यंतच ही प्रक्रिया पूर्ण होईल. जेव्हा बदली प्रक्रिया सुरू होईल त्याच्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात येणार नाही. त्यामुळे 28 फेब्रुवारीपर्यंत आपण आपले प्रोफाईल अपडेट करून घेणं गरजेचं आहे. ज्यांच्या ऑफलाईन बदल्या झाले आहे किंवा जे शिक्षण सेवक आहेत त्यांनी आपलं प्रोफाईल 28 फेब्रुवारीपर्यंत दुरुस्त करणं गरजेचं आहे. त्यानंतर 4.3.7 विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत लाभ घेणारे दोन्ही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे. आता ही जिल्हांतर्गत बदली असल्यामुळे हा मुद्दा नक्कीच जे एका जिल्ह्यात कार्यरत असेल तरच तो संवर्ग 2चा लाभ घेऊ शकतात, हे ऑलरेडी क्लिअर झालेलं असतं. तरी हा मुद्दा ॲड केलेला आहे. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा आणि चांगला निर्णय आहे बघा. 4.4.7 बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांना पती पत्नी 1 युनिटचा तरतुदीचा लाभ देण्यात येईल. यापूर्वी फक्त बदलीस पात्र शिक्षक यांना 1 युनिटचा लाभ घेण्यात येत होता. आता मात्र जे संवर्ग 3 मध्ये बदली अधिकार प्राप्त आहेत त्यांनासुद्धा 1 युनिटचा लाभ घेता येईल. 4.5.6 मध्ये थोडा बदल आहे. विशेष संवर्ग 1 अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल. संवर्ग 1च्या शिक्षकांनी बदलीतून सूट घेतली आणि त्यांचा जोडीदारांनी जर बदली पात्र असेल जोडीदार तर त्यांना त्यांची संवर्ग 4मधून नक्कीच बदली होणार आहे. त्यानंतर एक नवीन टप्पाच ॲड केलेला आहे याच्यामध्ये 4.7. इथे बघा, आता मी 7 एप्रिल 21चा शासन निर्णय काढतो. याच्यामध्ये टप्पा क्रमांक 6 थोडं वर घेतो. इथे बघा, टप्पा क्रमांक 6 विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा, म्हणजे 6 टप्पे पूर्ण घेतले होते त्याच्यामध्ये, परंतु आता नवीन 18 जून 2024च्या शासन निर्णयामध्ये आता शेवटचा टप्पा 7वा टप्पा असणार आहे आणि ज्याच्यामध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी राबवायचा हा टप्पा असणार आहे. टप्पा क्रमांक 6 पूर्ण झाल्यानंतर अवघड क्षेत्रातील भरणे आवश्यक असलेल्या रिक्त जागा शिल्लक राहिल्यास मुद्दा क्रमांक 1.10 मध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे
हा टप्पा क्रमांक 7 राबवण्यात येईल। या टप्प्यात समाविष्ट होणाऱ्या शिक्षकांची यादी प्रथम जाहीर करण्यात यावी। मित्रांनो, कुणाचंही नाव याच्यामध्ये म्हणजे कुणालाही अचानक 7व्या टप्प्यासाठी फॉर्म भरायची गरज पडणार नाही। ऑलरेडी त्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात येणार आहे टप्पा क्रमांक 6च्या आधीच। मग त्याच्यानंतर जेव्हा टप्पा क्रमांक 7 राबवला जाईल तेव्हा जे शिक्षक यादीमध्ये आहेत त्यांनीच यामध्ये फॉर्म भरायचा आहे। विशेष संवर्ग 1 मध्ये समाविष्ट असलेले व टप्पा क्रमांक 7साठी पात्र शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांनी बदलीस नकार दर्शवला आहे अशा शिक्षकांची बदली या टप्प्यात होणार नाही। म्हणजे संवर्ग 1 मधील ज्या शिक्षकांनी बदलीस नकार दिलेला आहे तर त्या शिक्षकांची टप्पा क्रमांक 7च्या यादीमध्ये नामोल्लेख म्हणजे त्यांना या टप्प्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जाणार नाही। अशा प्रकारे हे 5 ते 6 बदल या नवीन शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे। परंतु या शासन निर्णयामध्ये संवर्ग 1 व 2 यांना 3 वर्षाची अट असेल सेवेची असा सुद्धा कुठेही उल्लेख नाही। परंतु जेव्हा त्यांनी म्हटलं आहे की संवर्ग 3चे जे लोक आहेत त्यांना बदली करण्यासाठी एका शाळेवर किमान 3 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे, ही अट आहे। 3 वर्षाची अट आहे तर मे बी तीच संवर्ग 1 आणि 2साठी सुद्धा किंवा इतर संवर्गासाठी सुद्धा 2023च्या बदल्यांप्रमाणे राबवली जाणार आहे। मित्रांनो, या संदर्भात शासनाचं नक्कीच एखादं परिपत्रक येईल, त्याविषयीची अपडेटेड माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे प्रसारित करूया। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये 18 जूनचा शासन निर्णय आपण पूर्ण अभ्यासणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।